योगेश इलेव्हन बी आमने यांच्या वतीने आयोजित योगेश स्मृती चषक भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न। या स्पर्धेमध्ये विविध संघांनी सहभाग नोंदवत आपले कौशल्य सादर केली। या मैदानावर खेळाडूसह क्रिकेटप्रेमींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली भेटी दिल्या। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान योगेश इलेव्हन बी आमने यांच्या वतीने करण्यात आले। या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला। विजयी संघ व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले। स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडले। क्रीडाविषयी उपक्रमांमधून तरुणांमध्ये खेळाची आवड वाढवण्याचा आयोजकांचा उद्देश यावेळी साध्य झाल्याचे दिसून आले। उपस्थित खेळाडू, प्रेक्षक आणि मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले आहे। योगेश स्मृती चषक 2025 वर्ष पहिले अतिशय दिमागदार असा हा सोहळा इथे पार पडलेला आहे। अतिशय उत्साहात, आनंदात, कुठल्याही स्पर्धेला गालबोट न लागता अशी दिमागदार स्पर्धा इथे आयोजित करण्यात आमचे जे आयोजक आहेत नवनाथ पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांना यश आलेलं आहे। ज्या पुण्यत्वाच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती ते म्हणजे स्वर्गीय योगेश फुलोरे। योगेश फुलोरे बद्दल सांगायचं तर अतिशय साधा मवाळ असा हा व्यक्ती होता। त्याच्या आयुष्यात त्याने कधीही कुणाला वाईट असा शब्द बोललेला नाही। मनमिळावू असा व्यक्तिमत्व होता। आपण नेहमीच म्हणतो की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीनुसार तो आपल्यातून निघून गेला। त्याचं निघून जाणं हे फक्त फुलोरे कुटुंबियांना धक्कादायक नव्हतं, तर आमचं संपूर्ण आमने गावाला चटका लावून गेलेला आहे। त्याला आम्ही विसरूच शकत नाही, परंतु त्याच्या स्मृतींना अधिक उजाळा द्यावा म्हणून ही स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि ती अतिशय यशस्वी झालेली आहे। या स्पर्धेत 30 संघांनी जी आमने लोणाड असोसिएशन आहे तर या स्पर्धेत 30 संघांनी सहभाग घेतला होता। आमने स्पर्धा असली म्हणजे याची जाहिरात करावी लागत नाही। आमना ही खरं तर या विभागाची क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि आरके ग्राउंडवर खेळण्यास प्रत्येक जण उत्सुक असतात आणि बरेचसे संघ इथे खेळण्यासाठी अतिशय तयार असतात, उत्सुक असतात आणि त्याप्रमाणे या स्पर्धेत 30 संघांनी सहभाग घेतला आणि नामदेर संघ या स्पर्धेचा चॅम्पियन राहिला।